टेम्पोररी इधर नहीं है, पीछे साइड में, इधर से रास्ता नहीं है। दत्तनगर स्मशानभूमी गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे आणि त्याचं पुनर्विकासाचं काम सुरू झालेलं आहे। आमचे स्थानिक नगरसेवक मंदारजी टावरे, मंदार हळबे, राहुल दामले सर्व आम्ही आज इथे पाहणी करण्यासाठी आलो होतो। अतिशय संतगतीने काम सुरू आहे अशी तक्रार नागरिकांकडून आमच्यापर्यंत पोहोचली होती आणि ती जी पाहणी करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे। कॉन्ट्रॅक्टरला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की काम तातडीने सुरू करावं आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं, कारण डोंबिवलीच्या लोकांना पाथर्लीपर्यंत स्मशानभूमीसाठी जावं लागतं आणि स्मशानभूमी अत्याधुनिक आणि चांगल्या पद्धतीने तयार व्हावी याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे। आणि सध्या ही स्मशानभूमी बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होतो, त्याच्यासाठी दोन आपण रॅक सुरू केलेले आहेत शवदाहिनीचे, जिथे दहन करतात ते दहन रॅक 2 सुरू केलेले आहेत। त्याच्यावरती पावसाळ्यापूर्वी पत्र्याची शेड टाकून ते नागरिकांना जोपर्यंत ही स्मशानभूमी पूर्ण होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आपण सुरू करून देतोय। LPG गॅसचा तुटवडा असल्यामुळे LPGची शवदाहिनी देखील बंद होती। आत्ताच आम्ही PNG गॅसशी बोललेलो आहे। PNG गॅसचे कनेक्शन देखील या 3-4 दिवसामध्ये आपल्याला मिळून जाईल आणि गॅसची शवदाहिनी देखील सुरू होईल। नागरिकांना या शेवटच्या वेळेला तरी त्रास होऊ नये असा भारतीय जनता पार्टीचा आमचा मेन मुद्दा आहे। त्यासाठी आमचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे पाहणी करण्यासाठी आलो होतो आणि काम प्रगतीपथावर आहे, पण त्याचे स्पीड वाढवावा याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। नाही, काम संतगतीने सुरू होतं, त्याच्यासाठी काही अडचणी होत्या, तिथले लाकडाचे जे गोडाऊन्स होते ते सगळ्या त्यांच्या अडचणी होत्या, त्या अडचणी आता दूर होत आहेत आणि लवकरात लवकर हे काम तातडीने स्पीड वाढून लवकरात लवकर पूर्ण करावा याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे।